विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। तर या घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय। विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। तर अहवाल मागवून योग्य कारवाई करण्याचं नार्वेकरांचंही आश्वासन। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले आणि मकोकातले आरोपी पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। तर मुख्यमंत्र्यांकडे कारवाईचीही मागणी। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या हाणामारीनंतर गोपीचंद पडळकर यांनी माफी मागितली। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे केली दिलगिरी व्यक्त। साहेब पडळकरला मी मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याची जयंत पाटलांसमोर धमकी। तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश कुणी दिला? हाणामारीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची टीका। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। तर आज सभापती दालनात विरोधी पक्षनेतेपदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तकही ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता? डिनो मोरियानं तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोर्या होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। एवढी नमखराम निर्लज्ज भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। तर थेट वादविवाद करण्याचंही आव्हान। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नाही। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावलेत। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा। तर हॉटेल चालकाचं नाव मात्र सांगितलं नाही। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजूनही गंभीर नाही, नाना पटोलेंचा आरोप। तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे आणि नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचा सुद्धा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। तर हनी ट्रॅप संदर्भात कोणतीही तक्रार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून स्पष्टीकरण।